गेल्या 3-4 दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली. कोयना धरण क्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मोर्शी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. असे असताना आता पुणे, सातारा जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. सविस्तर वृत्त जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. येत्या 24 तासात मराठवाडा तसेच विदर्भात तुफान पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिवसह परभणीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच राज्यभरातील पुढील 4 दिवस पावसाची अशी स्थिती कायम राहील असे हवामान तज्ज्ञ के.एस. होसडीकर यांनी सांगितले. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान पुणे आणि परिसरातील गावांना सावधान करण्याचे आदेश दिले आहेत. सातारा आणि सांगलीच्या कृष्णाकाठच्या गावातील पूररेषेलगत आणि सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाण्यासह पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच गरज पडल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यात रविवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून येत्या 3-4 तासात पावसाचा जोर आणखीनच वाढणार आहे.